हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. छान सकाळ झालेली आहे आणि कामांना पण सुरुवात झालेली आहे. आता का कामांना सुरुवात झाली ते मी तुम्हाला सांगते. तर कोकणातला सगळ्यात जो सण असा आहे, जो मोठ्या उत्साहात, मोठ्या जल्लोषात साजरा होतो, तो म्हणजे आहे गौरी गणपती. तर हो, गौरी गणपती आता जवळ यायला पण म्हणजे थोडेच दिवस राहिलेले आहेत यायला. तर आता छोटी-मोठी कामं चालू झालेली आहेत. तो आपण पण आता सकाळपासून कामांना सुरुवात केलेली आहे. आणि कोकणामध्ये कसं आहे माहिती आहे का, सण म्हटलं ना की झाडलोट आली, घराजवळचं जे काही परिसर असेल तो स्वच्छ करायला लागतं सगळं. तर आपल्या इथलं पण आज गवत वगैरे काढायचं आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत येतं, तर आता थोडं काढलं ना तर नंतर जरी परत आलं तरी 15 दिवसांनी वगैरे काढता येतं. तर गवत वगैरे पण काढायचं आहे आणि थोडी बाग पण आपली जरा छाटायची आहे, कारण की खूप वाढली त्यामुळे. आणि सगळ्यात मेन म्हणजे काही दिवसांपूर्वी आपण झाडं लावली होती झेंडूची. गणपतीमध्ये फुलं वगैरे नसतात, तर ती फुलं आपल्याला वापरण्यासाठी. तर त्यांना खत वगैरे घालायचं आणि आता वाढलेत बऱ्यापैकी. तर आता त्यांना ना काट्या वगैरे लावायच्यात. नाही जर आता काट्या नाही ना लावल्या तर वाढलेत, त्याच्यामुळे वाऱ्याने वगैरे तुटू शकतात. तर आता त्यांना काट्या वगैरे लावणार आहोत. तर अशी लगबग चालू आहे गौरी गणपती येण्याची सगळी. तर चला आपण सुरुवात करूया. तर मला दाखवते काय काय कशा कशा पद्धतीने आपण कामं करणार आहोत. तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही सुद्धा गाव कोकणातले असाल, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की सुरुवात केली की नाही कामांना नक्की कमेंट करून सांगा. तर चला डायरेक्ट आपण सुरुवात करूया. आपण हो, पाऊस आहे तर बघूया पावसातून कसं जमते काय. तर चला जाऊया. तर इथे ना आपण आता त्यांना सपोर्ट म्हणजेच काटा लावायचं काम चालू आहे. आता कशा मोठ्या झालेल्या आहेत बऱ्यापैकी आणि आता त्यांना युरिया वगैरे खत घालून झालेलं आहे. तर लवकर खत घातलं त्याच्यामुळे मला शूट नाही करता आलं. तर इथे खत वगैरे घालून झालेलं आहे. जास्ती खत नाही घातलेलं आहे, कारण की ना ती पण खत जर घातलं ना म्हणजे तर आता पाऊस पण आहे, तर पावसातनं मरू पण शकतात. जास्ती खत नाही घालायचं, कारण की ही झाडं लहान आहेत, छोटी आहेत त्याच्यामुळे. तर नाजूक असतात एकदम, त्याच्यामुळे जास्ती घालायची नाहीत. मुळं वगैरे आहेत ना, ते मरायचे चान्सेस जास्ती असतात. तर आपण कमी टाकलेलं आहे. आणि एक 10 झाडं आपण लावलेली होती तिथे, सगळ्यांना लावणार आहोत आपण. तर इथे जेवढे आहेत तिथे लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने बघा अशा काट्या ठोकल्या जातोय आणि त्याच्यानंतर अजून थोड्या दिवसांनी नंतर मग ना अशा आडव्यासुद्धा लावाव्या लागतील आपल्याला काट्या. म्हणजे त्या साईडने वगैरे. तर अशा पद्धतीने पूर्ण त्यांना सपोर्ट दिला जातोय. आणि लवकर म्हणजे मी लावला होता तसं बघायला गेलं एक 15-20 दिवस झाले असतील. त्याच्यानंतर चांगली त्यांची वाढ झालेली आहे आणि अजून आता कसं खत वगैरे टाकले ना त्याच्याने अजून त्यांची पटकन वाढ होईल. आणि गणपतीच्या आधीच बहुतेक मला वाटते की त्याला हे फुलं वगैरे म्हणजे गोंडे वगैरे ते यायला सुरुवात पण होतील. कळे जे असतात ते यायला सुरुवात होतील. तर इथे ठोकायचं काम चालू झालेलं आहे. अजून गवत पण आपल्याला काढायचं आहे. तर गणपती वगैरे जवळ आलेले आहेत, तर सगळी लगबग चालू आहे. तर घरातली जी काही साफसफाई आहे ती पण करावी लागते. तर त्याच्या आधी जी आपल्या बाहेरची जी काही झाडं वगैरे आहेत त्याची. तर आता इथे बघा काट्या ठोकून झालेल्या आहेत मस्तपैकी. आता ह्यांना आहे ना आपण छानपैकी बांधून ठेवणार आहोत, कारण की आता मी जसं की स्टार्टिंगलाच मगाशी तुम्हाला सांगितलं, वारा वगैरे खूप असतो आणि आता कसं नक्षत्र बदललेलं आहे. ह्या दिवसांमध्ये पाऊस खूप असतो त्याच्यामुळे. तर असल-सला नक्षत्र आहे, त्याच्यामध्ये पाऊस वगैरे खूप लागतो आणि वारा-पाऊस मिक्स असतो. त्याच्यामुळे ना हे कसे स्ट्रेट वाढलेले आहेत ना एकदम सरळ, त्याच्यामुळे हे तुटायचे चान्सेस जास्त येतात. त्याच्यामुळे आपण त्यांना आता बांधून ठेवणार आहोत काठीला. तर मुदाच्या जरा वरती आपण अशा त्यांना बांधून ठेवणार आहोत. आणि आता ना ह्या दिवसांमध्ये ना प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरासमोर तुम्हालाही बघायला मिळतील मखमली वगैरे लावलेले असतात, किंवा काही जण तर शेताला पूर्णपणे मखमलीचं म्हणजे बागच करतात. त्यातून फुलं वगैरे पण विकली जातात गणपतीच्या ह्याच्यामध्ये. तर ती पण केली जातात. तर प्रत्येकजण असे 10-10, 5-5 झाडं पण आपल्या घरासमोर लावते, जेवढी जागा असेल तेवढ्या ह्याच्यामध्ये. तर आता जे आपण सगळी जी झाडं आहेत ना, ती अशी बांधून ठेवणार आहोत आणि नंतर बघूया किती दिवसांनी फुलं वगैरे लागतात ते. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे कुंड्यांमध्ये पण मी एक ठिकाणी कुंड्यांमध्ये पण एक लावलेलं आहे रोप, कारण की जागा फार आपल्याकडे कमी आहे, जागा जास्ती नाही आहे. त्याच्यामुळे कमी जागेतच आपण ही सगळी झाडं लावलेली आहेत. अर्धी मी या साईडला लावले आहेत, अर्धी त्या साईडला लावलेली आहेत. लावताना तुम्ही व्हिडिओ बघितला पण असाल. तर हे बघा एक कुंडीमध्ये सुद्धा मी लावलेलं आहे. तर घराच्या बरोबर आपल्या वरती आहे, तर इथे सगळी कुंड्यांमध्ये झाडं आहेत, प्लस जमिनीमध्ये जास्वंदी वगैरे पण लावलेले आहेत. तर असेही सगळे लावलेले आहेत. आणि पाऊस बघा रिमझिम पाऊस पडतच होता आणि बारीक-बारीक होतं, त्याच्यामुळे पटकन बांधायचं काम चालू केलेलं. एकदम जोरात पाऊस आला ना की काय करता येत नाही. पण आता कसं पावसाळा सीझन आहे, त्याच्यामुळे नाही डेली आता पाऊस असतो, त्याच्यामुळे पाऊस असताना पण कामं करावी लागतात.
तरी ते आपण असे बांधून घेतो आहे सगळ्यांना. अजून थोडे वाढले ना, की आपण अजून जरा वरती बांधू, कारण की हे खूप उंच होतात आणि साईडने ढिऱ्या वगैरे फुटतात. ते बघा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. रिमझिम, रिमझिम असा पाऊस आहे. तर आता गवत काढायचं काम झालं. हे आपल्या समोरचं सगळं अंगण आहे. हा सगळा बांध आहे. तर बांधाजवळ इकडचा बांध आपला सगळा झालेला आहे क्लीन करून. त्या साईडला गवत वगैरे आहे. आता कसं आहे माहिती आहे का, आता जरा थोडं गवत काढलं, की नंतर थोडं कमी येतं. त्याच्यामुळे ना, हे आता जेवढं दिसतंय तेवढं आपण काढून घेणार आहोत. तर इथे बघा पूर्ण हा बांध आहे. हा आमचा बांध जुनाट बांध आहे. आणि त्यालाही सगळं गवत दरवर्षी येतं आणि आम्ही दरवर्षी साफ करतो. तर या गणपतीमध्ये तर जास्तीत जास्त साफ करतो. आता साफ केलं की अजून 15 दिवसांनी केलं ना एंडिंगपर्यंत, की अजून आपलं छानपैकी क्लीन होईल आणि घरासमोर असं पूर्ण हिरवळ असेल ना, तर बघायला पण खूप मजा येते. तर पावसाला पण सुरुवात झालेली आहे. नेमका पाऊस पण बघा आलेला आहे. तर आता काय करावं तर लागणारच आहे काम पाऊस असून पण. तर चला आपण पण थोडं गवत वगैरे काढायला घेऊया. तरी बघा खूप अशी शेवाळ पण आलेली आहे आणि हे बघा खालून सुद्धा गवत आलेलं आहे. तर मी पण एका हातात छत्री आहे माझ्या आणि म्हटलं चला आपण पण थोडं काढूया गवत. तसं आमच्याकडे सगळीकडे गवत वगैरे अंगणात वगैरे गवत असेल ना, तर आधी पहिलं कसं असायचं, पहिली ना सगळी मातीची पूर्ण आपली जमीन असायची. तर मातीच्या जमिनीला काही एवढी जास्त काही यायचं नाही. पण आता कसं आहे, जे काही बांध वगैरे असतात ना, त्याला वगैरे येतात. पाणी वगैरे बांधातून वाहतं त्याच्याने इझिली ती झाडं आहेत ना, ती वरती येतात. तरी बघा अशी आपण काढतोय आणि आता बघायला गेलात ना, तर आता ही त्यातल्या त्यात छोटी झाडं आहेत, त्याच्यामुळे काढून टाकलेली बरी. आता हे जे काढलेली झाडं वगैरे आहेत ना, ती काही आपण अशी फेकून नाही देणार. ती झाडांच्या बुंदात वगैरे टाकून ठेवायची. त्याचं खत होऊन जातं. तिथे कुसून त्याचं मस्तपैकी खत बनून जातं. तर इथे बघा ही खूप मोठी-मोठी अशी झाडं आहेत आणि काढायला मजा येते, कारण की ही कातळ आहे. कातळाला फक्त ना त्याची मुळं धरलेली असतात, बाकी काही नसतं. तर इथे मी एका हाताने बघा काढायला सुरुवात केलेली आहे गं. तर तुमच्याकडे सुरुवात केली की नाही नक्की सांगा. तुमच्याकडे गणपतीची तयारी सुरुवात झाली की नाही? नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्याकडे तर बाबा थोडीफार सुरुवात झालेली आहे. एकदा हे झालं दहीहंडी वगैरे झाली, की त्याच्यानंतर कामांना एकदम जोर म्हणजे काय म्हणतात एकदम उधाण येतं. प्रत्येकजण घरातले साफ-सफाई असेल, भांडी-कुंडी असतील, सगळं साफ-सफाई करायला घेतात. तर खूप मजा येते. म्हणजे असं वाटतं, की आता आणि कसे सगळे लोकं मुंबईचे गावाला येतात, त्याच्यामुळे अजून मजा येते. तर ते जे 5-6 दिवस असतात ना गणपतीचे, ते फार मजेशीर असतात आणि खूप सारा आनंद असतो त्याच्यामध्ये. सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत काही ना काहीतरी चालूच असतं सगळी मजा. तर अशी सगळी मजा येते. तर इथे आपलं अंगण आहे ते मस्तपैकी आपण आता जेवढं होईल तेवढं क्लीन करणार. खूप पाऊस असेल तर मग आपण थांबवणार आहोत. आणि पावसातून ना पूर्ण भिजायला होतं. छत्री जरी असली तरी ना भिजायला होतं. तर असं ना पूर्ण पांदानं येते आणि शेवाळ बघा किती आलेली आहे. खूप सारी ना शेवाळसुद्धा इथे आलेली तुम्हाला बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने हा पूर्ण बांध आहे. ह्याच्यावर बसायला आता कसं आहे माहिती आहे का, कोकणात जर बघितलं ना प्रत्येक घराच्या समोर असे बांध वगैरे असतात. त्याच्यावर आपण कट्टडा वगैरे बोलतात बघा त्याला. तर तिथे असं बसायला वगैरे असतं. तर हा पण एक कट्टडाच आहे. ह्याच्यावरती बसतात वगैरे सगळेजण. तर इथे जो काही खाली सगळं जे गवत आलंय ते आपण इथे काढायला घेतलेलं आहे. तर तर अशा पद्धतीने जवळपास थोडं काढून झालेलं आहे आणि ना पूर्ण पाऊस खूप पडला त्याच्यामुळे. तरी बघा थोडंसं बांध आपला झाला हे करून आणि क्लायमेट पण पूर्ण पावसासारखंच झालेलं. बारीक-बारीक पाऊस पण येतोय बघा. ते एवढा जो बांध आहे ना, तो आपला एकदम क्लीन झालेला आहे. अर्धा आहे तो बाकी आहे. तर इथे सगळं गवत खाली पडलेलं आहे आणि बघा बारीक-बारीक पाऊस पण पडतोय. तर असं आपल्या घराजवळ सगळं असं अंगण आहे आणि ते आपल्याला असं साफ करावं लागतं. तर थोडं अजून बाकी आहे आणि जेवढं होतं तेवढं म्हणजे जेवढं जमलं तेवढं आपण काढलेलं आहे गवत. आता एका साईडचं आहे ना, ते आपण थोड्या दिवसांनी काढू. तर बघा ना, किती छान दिसतोय बांध बघा. म्हणजे साफ केल्यानंतर खूप छान दिसतं आणि आता शेवाळ आली आहे त्याच्यावरून अजूनच छान दिसते. तर तुम्हाला इथे मी दाखवते बघा शेवाळ कशी मस्त दिसते बघा. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशी शेवाळ खूप म्हणजे बघायला खूप छान वाटते. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ वगैरे. तर चला बाय बाय.